6व्या सेमिस्टरमधलं आपलं हे तिसरं लेक्चर. आपण आज पाहणार आहोत ते राजनय, परराष्ट्र धोरण आणि राजनय या पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. पहिली 2 लेक्चर्स आठवत आहेत का पहा. पहिल्या लेक्चरमध्ये आपण पेपर नंबर 4, 5 आणि 6 यांच्या सिलेबसची ओळख करून घेतली होती. ते लेक्चर पाहिलं नसेल तर त्याची लिंक इथे दिलेली आहे. हे प्रेझेंटेशन मी तुम्हाला ग्रुपवरती देईन, तर तिथे तुम्हाला ती लिंक मिळेल. एरवीसुद्धा यूट्यूबवरती तर माझ्या चॅनलवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला या सगळ्या लिंक्स दिसतील. 4, 5, 6 याचं सिलेबस आपण विस्ताराने पाहिलेलं होतं. सिलेबस तुम्हाला आपल्या कॉलेजच्या साईटवर पण दिसेल. त्याच्यानंतर दुसरं लेक्चर आपण सुरू केलं होतं. पेपर नंबर 4नी आपण सुरुवात केली. पेपर नंबर 4 मधला पहिला चॅप्टर आहे परराष्ट्र धोरण आणि राजनय. तर त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरण म्हणजे काय याच्या संबंधी सविस्तर चर्चा, जवळपास 50 मिनिटाचं ते लेक्चर आहे. आता पुढे जाण्याच्या आधी 2 गोष्टींची थोडक्यात ओळख करून द्यायची आहे. आंतरराष्ट्रीय संबंध राज्यशास्त्र पेपर नंबर 4 तृतीय वर्ष कला, सत्र 5 जागतिक राजकारण आणि सत्र 6 जागतिक राजकारणामध्ये भारत. हे पुस्तक शेठ प्रकाशनाचं पब्लिश झालेलं आहे मराठीमधून. इंग्लिशमधून पुस्तकं बरीच अवेलेबल आहेत, पण मराठीमध्ये परंतु आपल्या सिलेबसप्रमाणे खूप कमी मटेरियल एकत्रित मिळतं. त्यामुळे ते देण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये इथे केला आहे. मी आणि कीर्ती कॉलेजचे डॉक्टर हर्षद भोसले अशा दोघांनी मिळून आम्ही ते पुस्तक लिहिलं आहे. याची ऑनलाईन आवृत्तीसुद्धा अवेलेबल आहे. शेठ पब्लिकेशनच्या साईटवरती गेलात तर तुम्हाला ते मिळू शकेल. दुसरं एक पुस्तकाचा रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. हे केवळ 6व्या सेमिस्टरसाठी आहे आणि आता तुम्हाला त्याचीच गरज आहे. हे ॲमेझॉनवरती तुम्हाला मिळेल. याचीसुद्धा लिंक या पुस्तकाच्या स्लाईडमध्येच याची लिंक आहे. तुम्ही स्लाईडवरती क्लिक केलात तर ॲमेझॉनच्या त्या साईटवरती जाल आणि तुम्हाला हवं असेल तर ते पुस्तक तुम्ही घेऊ शकाल. 2 पुस्तकांचा परिचय तुम्हाला करून दिला आहे. दोन्ही पुस्तकांच्या आधाराने तुम्ही या पेपरचा व्यवस्थित अभ्यास करू शकाल, याच्यामध्ये शंका नाही. याच्याशिवाय वेळोवेळी जे रेफरन्सेस मी दिलेले आहेत ते जरूर पहा. या स्लाईड शोमध्ये बरेचशा लिंक्स आहेत, त्या जरूर पहा. आपल्या साईटवरती बऱ्याच लिंक आहेत, त्याही पहा. आणि जितकं जास्त माहिती गोळा कराल, जितकं जास्त जगाशी तुमचा परिचय होईल, तितका हा पेपर सोपा जाईल. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. पेपर नंबर 4 संबंधाने आपल्याला पाहायचं आहे. पेपर नंबर 4मध्ये एकूण पुन्हा 4 चॅप्टर्स आहेत. त्यात पहिल्या चॅप्टरमध्ये परराष्ट्र धोरण आणि राजनय या 2 संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. आणि मग भारताचं परराष्ट्र धोरण कसं ठरतं, त्याचे निर्धारक घटक कोणते, ते आपल्याला पाहायचं. तर यातला एक पार्ट आपण पूर्ण केला आहे. दुसरा आज पूर्ण करणार आहे आणि तिसरा पुढच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण करू. तर परराष्ट्र धोरण आणि राजनय हे संकल्पना समजून घेतल्यानंतर, म्हणजे तेवढा एकच इथे थेरॉटिकल असा चॅप्टर आहे, हे मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतरचा जो चॅप्टर आहे ते बरीचशी माहितीवर आधारित आहेत. जितकी तुमची जास्त माहिती असेल तितके ते तुम्हाला सोपे वाटते. तर याच्यामध्ये भारत आणि जग म्हणजे भारताचे जगातल्या इतर सर्व देशांशी असलेले संबंध. पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे ते भारत आणि महासत्ता. महासत्ता म्हणजे आता संयुक्त राष्ट्रांचे सदस्य राष्ट्र, त्यांची संख्या जर पाहिली तर 193. व्हॅटिकन सिटीला त्यांनी मान्यता, व्हॅटिकन सिटी हा सदस्य नाही आहे. त्यानंतर तैवानला मान्यता नाही आहे.
तर असे काही 2-4 सोडले किंवा ते नंतर ॲड केलेत तुम्ही, तर साधारणपणे 200च्या आसपास सार्वभौम राष्ट्र असलेल्या या जगामध्ये काही महासत्ता आहेत. नाव घेण्यासारखे 3: अमेरिका, रशिया आणि चीन. आर्थिकदृष्ट्या प्रबळ, लष्करीदृष्ट्या सामर्थ्यवान, व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी प्रचंड प्रगती केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना महासत्ता असं आपण म्हणतो. तर भारताचे या महासत्तांशी कसे संबंध आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर भारत आणि भारताचे शेजारी. भारताच्या शेजारी राष्ट्रांचं, सगळ्या शेजारी राष्ट्रांचं मिळून सार्क ही संघटना स्थापन झालेली आहे. सुरुवातीला त्याच्यामध्ये 7 देश होते, आता 8 देश झालेले आहे. मागच्या लेक्चरमध्ये हे आपण सगळं सविस्तरपणे पाहिलेलं होतं. आणि त्याच्याशिवाय मुद्दाम पुन्हा पाकिस्तान आणि बांगलादेश या 2 देशांचा अभ्यास आहे, कारण अर्थातच त्यांचं महत्त्व वेगळं आहे. हे दोन्ही भाग, हे दोन्ही देश आज सार्वभौम आणि स्वतंत्र असले तरी एकेकाळी ते भारताचेच भाग होते. भारताची फाळणी होऊन या 2 देशांची निर्मिती झाली. सुरुवातीला पाकिस्तान आणि नंतर मग पुन्हा पाकिस्तानची फाळणी होऊन पाकिस्तान आणि बांगलादेश ही 2 राष्ट्र निर्माण झाली. त्याच्यानंतर भारत आणि आसियान. भारताच्या अगदी शेजारचे म्हणजे सार्कमधले देश आहेत. त्याच्या पलीकडे पूर्वेला, भारताच्या पूर्वेला आसियानचे 10 देश आहेत. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, दक्षिण पूर्व किंवा ज्याला आग्नेय असं म्हणतो आपण, त्या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना. तर या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांमध्ये 10 देशांचा समावेश होतो, म्हणजे 10 देशांची ही संघटना आहे. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे तसं. 5 देश हे बेटांचे देश आहेत आणि 5 हे मुख्य भूमीवर असलेले देश आहेत. या दोन्ही पुस्तकांचा मी रेफरन्स दिला तर त्या पुस्तकामध्ये हे सविस्तर वर्णन तुम्हाला पाहायला मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा नाव घ्यावं लागतं याच्यामध्ये ते सिंगापूरचं. सिंगापूर हे तसंच विशेष उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे. लक्षणीय असं वेगळं उठून दिसेल असं राष्ट्र आहे. अतिशय छोटं सिटी स्टेट ज्याला म्हणता येईल. तर सिंगापूर हे या सगळ्या 10 राष्ट्रांमध्ये पुढारलेलं, बलवान आणि नेतृत्व गुण असलेलं राष्ट्र आहे. सिंगापूर स्वतंत्र झालं 60च्या दशकामध्ये ते मलेशियापासून. तर हा दुसरा देश, या सदस्य देश मलेशिया. मलेशिया आणि सिंगापूरच्या बाजूला, तुम्ही जर सिंगापूरला कधी टुरिझमसाठी बरेच जण जातात सिंगापूरला, जवळचं आणि सोपं, त्यातल्या त्यात कमी खर्चाचं. तर सिंगापूरला हमखास एजंट्स तुम्हाला दाखवतात एखाद्या बंदरावरती नेऊन की ते बघा तिथून तुम्हाला समोर इंडोनेशियाची भूमी दिसते. तर सिंगापूर आणि मलेशिया यांच्या अगदी जवळ म्हणजे इंडोनेशिया. इंडोनेशियाच्या जवळ ब्रुनेई दारुस्सलाम हा एक देश आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर तेल तिथे मिळतं. राजेशाही ब्रुनेईचा राजा आहे. त्याच्या पलीकडे अनेक बेटांनी बनलेलं फिलिपिन्स, या फिलिपाईन्स. अमेरिकेचा प्रभाव याच्यावरती होता आणि तिकडून अमेरिका जवळ पण आहे. म्हणजे फिलिपाईन्सच्या आणखीन पूर्वेला तुम्ही गेलात तर अमेरिकेच्या पश्चिम टोकाला तुम्ही जाऊन मिळतं. त्याच्यानंतर मग भूमीवरचे देश, हे सगळे बेटांचे देश आहेत. तर भूमीवरचे देश, मुख्य भूमीवरचे आपल्या शेजारचा म्यानमार, ज्याला आधी ब्रह्मदेश म्हणायचे. त्याच्यानंतर थायलंड त्याच्याच बाजूला असलेला. त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे असलेले व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया, हे वेगवेगळे देश. तसे 10 देश मिळून आसियान होतं. तर अमेरिका, रशिया, चीन हे 3 देश, सार्कचे 8 देश, ज्याच्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश पण येतात. 8 आणि 3 11, 11 आणि 10 21, असं मी म्हणतो की 21 देशांचा अभ्यास तुम्हाला अपेक्षित आहे.
परंतु शेवटच्या चॅप्टरकडे तुम्ही आलात तर संयुक्त राष्ट्र आणि भारत, तर संयुक्त राष्ट्र म्हणजे काय हे पहिल्यांदा जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तिथे तर सगळ्यात जवळपास 193 देशांचा संदर्भ येतो. म्हणजे थोडक्यात या पेपरमध्ये अपेक्षित असं आहे की तुम्ही सगळ्या जगाचा आढावा घेतला पाहिजे, सगळं जग तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या पुस्तकामध्ये पण मी रेफरन्स दिलेला आहे, मी अनेक वेळेला सांगितलं पण आहे, साईटवर पण त्याची लिंक आहे. असे अनेक जिओग्राफिकल गेम्स आहेत, तर ते जिओग्राफिकल गेम्स खेळून जगाचा नकाशा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सहजपणे तुम्हाला कुठला देश कुठे आहे ते सांगता आलं पाहिजे. कोणत्या देशाच्या सीमेवर कोणता देश आहे, कोणत्या देशांमध्ये सीमावाद आहेत, कोणते मित्र देश आहेत, कोणते शत्रू देश आहेत, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तेलसंपन्न देश कोणते, तंत्रज्ञान किंवा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पुढारलेले देश कोणते, इस्राईल कुठे आहे, व्हॅटिकन सिटी कुठे आहे, इटली कुठे आहे, ग्रीस कुठे आहे, प्रश्न विचारता क्षणी सांगता आलं पाहिजे. तर इथे ही तयारी झाली पाहिजे. आपण एखादा लेक्चर स्वतंत्रपणे मॅप गेम्ससाठी घेऊ, झूम मीटिंग करू आणि तिथे मग तुम्हाला त्याच्यामध्ये सहभागी पण होता येईल. आपल्याला आज पाहायचंय ते राजनय. राजनय म्हटलं की मला पहिल्यांदा हा माणूस आठवतो, रवींद्र म्हात्रे. हे भारताचे इंग्लंडमधले हाय कमिशनर होते. इंग्लंडच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1980च्या दशकामध्ये काश्मीरच्या दहशतवाद्यांनी त्यांची तिथे हत्या केली. हे संदर्भ वेगवेगळे असतील, त्यांचं वैयक्तिक तसं काही कारण असेल अशातलाही भाग नाही. फक्त भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. तर या रवींद्र म्हात्रे हे पुण्याचे होते. पुण्यामध्ये त्यांच्या नावाने म्हात्रे पूल प्रसिद्ध आहे. म्हात्रे पूल सगळेच म्हणतात, पण ते नाव एकदा रूढ झालं की त्याच्यातला अर्थ निघून जातो. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आपण एवढं सगळं न म्हणतात त्याचं CST करून टाकलं, तर CST नंतर कोणाला लक्षात पण येणार नाही. किंवा आधी जे नाव होतं व्हिक्टोरिया टर्मिनस, तर VT करून टाकल्यानंतर त्याच्यातला अर्थ निघून जातो. तर तसं म्हात्रे पूल, म्हात्रे कोण हे सहसा कोणी विचारणार नाही. तर रवींद्र म्हात्रे हे एक राजनयिक होते, डिप्लोमॅट, राजदूत होते आणि त्यांची कर्तव्यावर असताना हत्या झाली. राजनय म्हटल्यानंतर हा माणूस आठवला नाही असं होणार नाही. हे दुसरा महत्त्वाचा माणूस हेनरी किसिंजर. हेनरी किसिंजरनी डिप्लोमसी नावाचं एक पुस्तक लिहिलंय, त्याचा तो अधिकार आहे. हेनरी किसिंजर अमेरिकन डिप्लोमॅट, अजूनही हयात आहे. हेनरी किसिंजरनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रचंड बदल घडवून आणले. हेनरी किसिंजर हा मूळचा राजकारणी नाही. हा अमेरिकेतल्या एका विद्यापीठामध्ये प्राध्यापक होता. निक्सन या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्यांना परराष्ट्र खातं सांभाळण्यासाठी बोलावलं. अमेरिकेमध्ये ही पद्धत आहे, तिथे राष्ट्राध्यक्षांचे सचिव असतात, वेगवेगळ्या खात्यांचे सचिव, म्हणजे अर्थ खात्याचा सचिव, उद्योग खात्याचा सचिव, परराष्ट्र खात्याचा सचिव, आणि हा सचिव निवडून नाही यावा लागत. राष्ट्राध्यक्ष त्याला हव्या त्या माणसाला त्या पदावरती नेमू शकतात आणि राष्ट्राध्यक्षांची इच्छा असे तोपर्यंतच तो त्या पदावरती राहतो. तर तो राजकारणातला असला पाहिजे असं नाही, तो त्या क्षेत्रातला एक्सपर्ट असेल तरी चालतं. तर हेनरी किसिंजर हे आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले होते आणि नावाजलेले होते. त्यामुळे निक्सन यांनी त्यांची नियुक्ती केली आणि किसिंजर यांनी ती जी काही नियुक्ती केलेली होती ती कशी सार्थ होती ते दाखवून दिलं.
हेनरी किसिंजर यांचा अमेरिकेचं परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये आणि बदलण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. 70च्या दशकापर्यंत अमेरिका आणि चीन यांचे फारसे संबंध नव्हते. चीनमध्ये माओचं राज्य होतं आणि माओचा लोकशाही विरोध किंवा अमेरिका विरोध सगळ्या जगभर माहिती होता. म्हणजे द्वेष इतका होता की चीनच्या शाळेतल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये अमेरिका जिथे आहे तिथे एक काळा स्पॉट करून ठेवलेला असायचा की अमेरिका दिसूच नये मुलांना, इतपत काळजी घेतली जायची. कोणताही संबंध अमेरिकेशी प्रस्थापित केलेला नव्हता. अमेरिकेने पण फारशी चीनची काळजी केलेली नव्हती आणि अर्थातच ते कम्युनिस्ट राष्ट्र असल्यामुळे जे काही एकूण अमेरिकेचं धोरण आहे कम्युनिस्टांचा विरोध, तर चीनचा विरोध हा हे धोरणाचा भाग होताच. परंतु किसिंजर यांनी परिस्थितीचा नेमका आढावा घेतला आणि असं सांगितलं की चीन हा एक मोठा देश आहे. आज त्याची लोकसंख्या 1.5 अब्जाच्या आसपास आहे. तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला दुर्लक्षित करून अमेरिकेचा काही फारसा फायदा होणार नाही आहे. याच्या उलट याच्याकडे एक इमर्जिंग मार्केट म्हणून जर पाहिलं तर अमेरिकेचा प्रचंड आर्थिक फायदा आहे. आणि लष्करी स्वरूपात तर मैत्री झाली तर अमेरिकेच्या दृष्टीने आणखीन फायद्याचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने ते चांगलंच आहे. निक्सन यांना हे पटलं. त्याच्यानंतर मग निक्सन आणि हेनरी किसिंजर यांच्या चीनमध्ये बऱ्याच वाऱ्या झाल्या आणि मग अमेरिका आणि चीन संबंध प्रस्थापित झाले. मग त्यांच्या काही लष्करी कवायती झाल्या आणि मग तिथून पुढे तुम्हाला दिसेल की चीनमध्ये सगळीकडे अमेरिकन कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला. नंतर अर्थात चीनने त्याच्यावरती काही बंधनं घातली, ते कमी करण्याचा प्रयत्न केला, लिमिटेड ठेवण्याचा प्रयत्न केला. आज गुगलला तिथे परवानगी आहे पण गुगल मॅप्स हे ॲप चालू शकत नाही. म्हणजे चीनच्या पद्धतीने त्यांनी अमेरिकेच्या भांडवलाचं स्वागत केलं, पण अमेरिकन भांडवलाची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली हे महत्त्वाचं. आता हे कसं साध्य केलं तर हे राजनयाच्या माध्यमातून साध्य केलं. एकही बंदुकीच्या गोळीचा वापर केला नाही. म्हणजे युद्ध किंवा संघर्ष, हत्या, रक्तपात, मालमत्तेची हानी हे कोणतीही गोष्ट न करता सहजपणे अमेरिका आणि चीन यांचे मैत्रीपूर्ण संबंध त्यावेळी प्रस्थापित झाले आणि त्याचा अमेरिकेला बराच फायदा पण झाला. तर हे हेनरी किसिंजर हे पुस्तकसुद्धा मुळातून वाचून काढण्याचा प्रयत्न करा. इंग्लिश अतिशय चांगलं आहे, बरीच उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत आणि जागतिक राजनयाचा थोडक्यात इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे अगदी 2000 सालापर्यंतचा सगळा इतिहास त्याच्यामध्ये आहे. हे बॅकग्राऊंड समजून घेण्यासाठी अतिशय चांगलं आहे. आता राजनय म्हणजे काय ह्याचं उदाहरणं समजून सांगण्यासाठी आपल्या साईटवरती पण मी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता इथे राजनय या शब्दावरती एक लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकच्या आधाराने तुम्ही आपल्या साईटच्या पेजवरती जाऊ शकता आणि तिथे ते वाचू शकता. पण इथे 2-3 त्यातल्या ज्या काही कथा आहेत आणि आणखीन 3-4 काही गोष्टी या स्लाईडमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. आता राजनय म्हणजे अवघड गोष्ट सोपी करणं, बुद्धिमत्तेच्या आधाराने सोपी करणं, ताकदीच्या आधाराने नाही. राजनय लष्करी ताकदीचा वापर त्याच्यामध्ये केला जातो पण शक्यतो तो टाळला जातो. शक्यतो शस्त्रास्त्र संघर्ष हे टाळून काय साध्य करता येईल ते पाहणं हे राजनयाचं मुख्य उद्दिष्ट. म्हणजे जी राष्ट्राची उद्दिष्ट असतात, राष्ट्रहित ज्याला आपण म्हणतो, ते कमीत कमी खर्चामध्ये सहजपणे कसं साध्य करता येईल हे पाहण्याचं काम हे राजनयिक अधिकाऱ्यांचं असतं.
आता इथे मला छत्रपती शिवाजी महाराजांची कथा आठवते. त्यांचे वडील आदिलशहाच्या दरबारामध्ये विजापूरमध्ये काम करत होते, सरदार. तर आदिलशहाचं आणि त्यांचं पटलं नाही आणि आदिलशहाने त्यांना अटक केली. आणि अटक केल्यानंतर सहसा माणसं परत येत नाहीत किंवा ती दिसतच नाहीत, असा एकूण तिथला काहीतरी एक इतिहास होता. त्यावेळेला आजच्यासारखी कोर्ट, न्यायालय, मॅन्डेमस, को वॉरंटो, हेबियस कॉर्पस असलं काही नव्हतं. म्हणजे कुठे गेलाय आरोपी, कुठे गेलाय कैदी, तो शोधून काढा, त्याला जिवंत किंवा मृत हजर करा. असं कोणी दावा दाखल केलाय आणि सुप्रीम कोर्ट आहे आणि कोर्टाने लगेच हालचाली करायला आदेश दिले आहेत, त्याप्रमाणे त्या माणसाला हजर केलंय, असं काही नव्हतं. आदिलशाही राजेशाही होती. आदिलशहा म्हणेल ती पूर्व दिशा असायची. शिवाजी महाराजांना लक्षात आलं की शहाजी महाराज आता धोक्यात आहेत. आदिलशहाशी टक्कर देणं हे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. त्यांची सुरुवात होती, म्हणजे अवघे 2-4 गड त्यांनी मावळातले जिंकलेले होते आणि काही मावळे त्यांचे बरोबर होते. त्यांनी एक शक्कल लढवली आणि यालाच आपण म्हणतो राजनय. त्यांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिलं आणि अगदी मान सन्मान राखून त्याचं कौतुक करून पहिल्या पॅराग्राफमध्ये, पुढच्या पॅराग्राफमध्ये असं लिहिलं की माझे वडील, मी, आमचं कुटुंब, आमचे सगळे मावळे हे तुमचे अगदी निष्ठावान सैनिक आहेत, निष्ठेने तुमचं काम करतो आहे. परंतु आदिलशहानी माझ्या वडिलांना अटक केलेली आहे आणि त्यांना धोका संभवतो आणि असं झालं तर तुमच्या सेवेमध्ये खंड पडेल आणि विनाकारण आपल्यामध्ये वितुष्ट निर्माण होईल. तर हे सगळं टाळायचं असेल तर आपण आपला प्रभाव वापरून शहाजी महाराजांची सुटका करावी, ही नम्र विनंती. औरंगजेबाने त्या पत्राची दखल घेतली. आदिलशहाला थेट एक पत्र लिहिलं. मुघल हे संपूर्ण भारताचं वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विभाजन जरी झालेलं असलं तरी मुघलांचं वर्चस्व सगळ्यांनी मान्य केलेलं होतं, मुघलांची ताकद सगळ्यांनी मान्य केलेली होती. आदिलशहाला ते पत्र मिळालं. त्यावेळेला अर्थात सगळं संथपणे चालायचं, महिनाभराच्या अंतराने ते त्याला मिळालं असेल. आणि ते मिळाल्यानंतर आदिलशहानी शहाजी महाराजांची सुटका केली. उद्दिष्ट सुटका करणं हे होतं. त्याच्यासाठी लष्करी मार्ग उपलब्ध होता पण शक्य नव्हता. पर्यायी मार्ग राजनयाचा होता. तो शिवाजी महाराजांनी अतिशय यशस्वीपणे वापरलेला दिसतो. दुसरी कथा आहे औरंगजेबाची. ही कधी वर्गात दुसऱ्या काही निमित्ताने मी तुम्हाला सांगितली पण असेल. ही कथा औरंगजेबावरती एक जी कादंबरी लिहिलेली आहे शहनशहा नावाची, मला वाटतं नास इनामदार, नेमका लेखक बघून मी तुम्हाला सांगतो. तर ते शहनशाह कादंबरीमध्ये ही कथा दिलेली आहे. कदाचित दंतकथा असू शकेल पण आपल्या विषयाच्या दृष्टीने, विषय समजण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे ऐतिहासिक याला काही आधार असेलच असं नाही. औरंगजेबाच्या मुलांनी त्याच्या विरुद्ध बंड केलं. तो एका राजपूत राजाला जाऊन मिळाला आणि दोघं मिळून सैन्य घेऊन दिल्लीकडे कूच करायला लागले. औरंगजेबाला त्याची खबर लागली. औरंगजेब स्वतः मैदानात उतरला, सैन्य घेऊन त्याच्यावर चाल करून निघाला. त्याच्याशिवाय पर्याय नव्हता, कारण राजपूत सैन्याची ताकद प्रचंड होती आणि औरंगजेबाचा मुलगाच त्याला मिळालेला असल्यामुळे या सैन्याला औरंगजेबाच्या सैन्यातल्या आतल्या खबरी सगळ्या कळतील आणि त्याच्यामुळे औरंगजेबाचा पराभव करणं किंवा पराभव होणं शक्य दिसत होतं. त्यामुळे औरंगजेब स्वतः मैदानात उतरला.
एका नदीच्या किनाऱ्यावरती, एका किनाऱ्यावरती औरंगजेब आणि दुसऱ्या किनाऱ्यावरती त्याचा मुलगा आणि राजपूत राजा, दोन्ही सैन्य एकमेकांसमोर येऊन ठाकली. संध्याकाळची वेळ झाली, त्यावेळेला संध्याकाळी युद्ध बंद व्हायचं, त्यामुळे युद्ध थांबलं. औरंगजेबाने पाहिलं की समोर प्रचंड मोठा सैन्याचा सागर आहे आणि त्याला तोंड देणं मुश्किल आहे हे त्याला लक्षात आलं लगेचच. उद्या जर सामना झाला तर आपण आपला पराभव निश्चित आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्यांनी इथे पुन्हा एक युक्ती केली. आपला एक दूत, आता हे राजदूतच म्हणायचं आहे ना, राजदूतांच्या विषयी अगदी प्राचीन काळापासून एक परंपरा आहे. राजदूताला मारायचं नाही. राजदूत निरोप घेऊन येतो, तो निरोप घ्यायचा आणि त्याला सोडून द्यायचं. त्याच्यावर काय कृती करायची ती वेगळी, पण राजदूताला धोका पोचवायचा नाही, ही एक परंपरा आहे. म्हणजे कोणीच कोणत्याच राजदूताला सहसा मारलेलं नाही. अपवादात्मक गोष्टी आहेत अर्थातच. त्यामुळे राजदूत पाठवायला भीती काही नसायची, किंवा राजदूत म्हणून जायचं म्हणजे जीवाची भीती शक्यतो नसायची. कारण तो जरी शत्रूचा प्रतिनिधी आहे तरी त्याला धक्का पोहोचवायचा नाही हे ठरलेलं असायचं. तर औरंगजेबाचा दूत रात्रीच्या वेळेला एक पत्र घेऊन निघाला. औरंगजेबाने त्याला एक पत्र दिलं आणि त्याला असं सांगितलं की तू नदी पार करून पलीकडे जा आणि लपून छपून जाण्याची गरज नाही, उलट तू नजरेला येशील अशा पद्धतीने पुढे जा, तू सगळ्यांना दिसशील अशा पद्धतीने तिथे जा आणि पकडल्या गेल्यानंतर तुझं जे काय पत्र आहे ते प्रत्येकाच्या हातामध्ये देऊन टाक, त्या शत्रूच्या हातामध्ये ते पत्र देऊन टाक. त्याप्रमाणे त्यांनी केलं. तो नदी पार करून गेला. अर्थातच लगेचच राजपूत सैनिकांनी त्याला पकडलं. त्यांनी सांगितलं की निरोप आहे औरंगजेबाचा मुलाला निरोप आहे. औरंगजेबाने हे सांगितलंच होतं की मुलाच्या हातात जाऊ द्यायचं नाही, ते राजपूतांच्या हातात जाईल असं बघ. मुलाला निरोप आहे म्हटल्याबरोबर राजपूतांची शंका जाग्या झाल्या, सगळ्या अनेक शंका उपस्थित झाल्या आणि त्याने त्याला पकडलं, ते पत्र उघडून वाचलं आणि त्यानंतर राजपूत सैन्य तिथून पळ काढायला लागलं. औरंगजेबाच्या मुलालाही समजेना की गोंधळ काय झालाय, अचानक राजपूत राजा त्याच्या सैन्यासहित पळून का जातोय. ते सैन्य पळायला लागलेलं बघितल्यानंतर औरंगजेबाच्या मुलाचं सैन्य जे संख्येने तुलनेने खूपच कमी होतं तेही पळायला लागलं आणि सकाळपर्यंत नदीचा दुसरा किनारा सगळा साफ झालेला होता, तिथे कुणीच शिल्लक राहिलेलं नव्हतं. आता एवढं या पत्रामध्ये काय लिहिलेलं होतं? पत्रामध्ये एवढंच लिहिलं होतं की आपल्या ठरलेल्या योजनेप्रमाणे सगळं आजपर्यंत घडत आलंय, तू राजपूतांना घेऊन आलायस, तू त्यांच्या बाजूनी आहेस, मी इकडून आहे, दोन बाजूनी आपण आता उद्या सकाळी हल्ला करू आणि या सगळ्या राजपूतांना नष्ट करू. औरंगजेब आणि औरंगजेबाचा मुलगा जर एकत्र झाले तर राजपूत पराभूत होऊ शकत होते, त्यांना मार खावा लागला असता. ते लक्षात आल्याबरोबर राजपूतांनी पळ काढला. म्हणजे औरंगजेबानी एवढं मोठं युद्ध एका पत्राच्या आधारावरती जिंकलं. आता अलीकडच्या काळातल्या दोन कथा बघूया. ब्रेक्झिट चर्चा आपण बरीच ब्रिटन आणि एक्झिट अशा दोन शब्दांच्या आधारे ब्रेक्झिट हा शब्द तयार करण्यात आलेला आहे. ब्रिटनचं एक्झिट, कशातून एक्झिट? युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडला बाहेर म्हणजे आता, तर ती ब्रेक्झिट. आता हे जे काही ब्रेक्झिट होतं
त्याच्यासाठी बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झाल्या. गेली 2-3 वर्ष त्याची चर्चा चालू होती आणि शेवटी मग सर्वमान्य होईल असं तोडगा काढत ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडले. संघर्षाचे मुद्दे होते. आता याच्यामधून परत युद्ध आणि रक्तपात, मालमत्तेची हानी हे पण होऊ शकलं असतं, पण ते न होता केवळ चर्चेच्या फेऱ्यांमधून ब्रेक्झिट साध्य करण्यात आलं. आता ज्या युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडलं त्या युरोपियन युनियनची स्थापना साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतर 1950 नंतर त्याच्या हालचालींना सुरुवात झाली. तर ते सगळ्या ज्या हालचाली आहेत त्याला राजनयिक हालचालीच म्हणतो आपण, डिप्लोमॅटिक मिशन्स. म्हणजे सगळा युरोप जर एक झाला तर भूमीच्या दृष्टीने जर पाहिलं तर इंग्लंड फक्त वेगळा आहे, बाकीचे सगळे एकामेकांशी जोडलेले आहेत. म्हणजे भारताच्या दृष्टीने जर पाहिलं तर आकारमान साधारणपणे एकेका देशाचं आकारमान भारतातल्या एका राज्याच्या आकारमाना एवढं आहे. म्हणजे इटलीपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. इंग्लंड आणि महाराष्ट्र साधारणपणे सारखं, जर्मनी आणि महाराष्ट्र साधारणपणे सारखा. लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिलं तर जर्मनी, इटली, फ्रान्स महाराष्ट्रापेक्षा सुद्धा लोकसंख्या कमी आहे. म्हणजे हे साधारणपणे युरोप आणि भारताची तुम्ही तुलना करू शकता. तर असं काही लोकांच्या लक्षात आलं की सगळा युरोप जर एकत्र झाला तर एक बलाढ्य ताकद उभी राहील. अमेरिकेला आपण चॅलेंज करू शकू, आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचा व्यापार होईल. आणि मग आता हे सगळ्यांना पटवून देणं, सगळ्यांची करन्सी एक करणं, हे सगळं युरोपियन युनियन निर्मिती करताना राजनयिक अधिकाऱ्यांनी, डिप्लोमॅट्सनी घडवून आणलं. म्हणजे डिप्लोमॅटिक पॉवर केवढी प्रचंड आहे ते लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय काय साध्य झालेलं आहे, राजनय म्हणजे काय हे समजण्यासाठी युरोपियन युनियनची निर्मिती कशी झाली उत्तम उदाहरण आहे. आता अगदी जवळचं उदाहरण, अलीकडचं आणि जवळचं उदाहरण, भारत आणि बांगलादेश. भारत पाकिस्तान सीमेचे प्रश्न आहेत, भारत बांगलादेश सीमेचे प्रश्न आहेत. भारत पाकिस्तान सीमेचे प्रश्न बऱ्याच 3 वेळेला 4 वेळेला तरी मोठी युद्ध आपली त्यांच्याबरोबर झाली. सगळ्या युद्धांमध्ये आपण त्यांचा पराभव केला, पण त्यांच्याशी संबंध म्हणजे संघर्ष असं एक ठरलेलं आहे. या उलट बांगलादेशशी आपण बऱ्यापैकी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवू शकलो. बांगलादेश बरोबर अगदी अलीकडे मोदी सरकारने बरीच मोठी चर्चेची फेरी जी आधीपासून चालू होत्या त्या चर्चेच्या फेऱ्या ती पूर्ण केली आणि बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये जे काही बेटं आहेत, एन्क्लेव्ज आणि कॉन्क्लेव्ज, ते पुस्तकामध्ये तुम्ही पहा किंवा आपण जेव्हा बांगलादेश आणि भारत यांचे संबंध अभ्यासणार त्यावेळेला आणखीन विस्ताराने आपण बघूया. तर अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न होते भारत बांगलादेशची सीमा ठरवण्यामध्ये. तर अगदी अलीकडच्या काळामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कित्येक बेटं आपण बांगलादेशला दिली, बांगलादेशनी त्यांची बेटं आपल्याला दिली. दोन्ही ठिकाणच्या लोकांना काही दिवसांची एक मुभा देण्यात आली आहे की तुमचा प्रदेश आता भारतात आला आहे, पण तुम्हाला बांगलादेशमध्ये जायचं असेल तर तुम्ही मागे जाऊ शकता. किंवा बांगलादेशमध्ये जी बेटं गेली आहेत तिथल्या भारतीयांना जर भारतात यायचं असेल तर एक ठराविक मुदत दिलेली होती की तेवढ्या दिवसामध्ये तुम्ही भारतामध्ये परत या, नंतर मात्र येता येणार नाही. मग सिटिझनशिप भारताची मिळवण्यासाठी जी लॉंग प्रोसिजर आहे ती फॉलो करायला लागेल. पण काही ठराविक दिवसांमध्ये मात्र तुम्ही भारतामध्ये काही कागदपत्र दाखवून काही प्रक्रिया पूर्ण करून येऊ शकाल, असे नियम करण्यात आलेले होते. घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला. तर हे राजनयाचं आणखीन एक मोठं उत्तम उदाहरण आहे.
आता जागतिक पातळीवरचं उदाहरण बघा, संयुक्त राष्ट्र हा राजनयाचा जगातला सगळ्यात मोठा अड्डा असं मानलं जातं. सगळे जगातले डिप्लोमॅट्स तिथे येतात आणि आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात, आपल्या राष्ट्राचं हित जास्तीत जास्त पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तर तो राजनयिक प्रक्रियेचा, राजनयिक अधिकाऱ्यांचा मोठा अड्डा आहे असं मानलं जातं. राजनय हे एक आकर्षक प्रोफेशन पण आहे. म्हणजे तुमच्या वयाचा विचार करता तुम्ही आता हा विषय घेतलेला आहे म्हणून तुम्हाला मी हे सुचवतोय. डिप्लोमॅट होणं त्याच्यासाठी तुम्हाला एक भारतामध्ये परीक्षा द्यावी लागेल. इंडियन फॉरेन सर्व्हिस ही सेंट्रल सर्व्हिस आहे, केंद्रीय सेवा आहे. भारतीय परराष्ट्र सेवा, इंडियन फॉरेन सर्व्हिस IFS, जसं IAS ची परीक्षा असते, जशी IPS ची परीक्षा असते, तशी IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसची परीक्षा असते. ती तुम्ही पास झालात, अर्थात त्याच्याबरोबरीने तुम्हाला एखाद दुसरी फॉरेन लँग्वेज येणं हे पण गरजेचं आहे. कंपल्सरी नाही आहे, पण अर्थातच तुम्ही काम करणार ते दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये काम करणार आणि त्यामुळे दुसरी भाषा अवगत असणं गरजेचंच होऊन बसतं. म्हणजे भाषा हा अडथळा असता कामा नये राजनयिक अधिकाऱ्यांसाठी. तर त्याच्यामध्ये भाषेच्या आधाराने सगळं सहज करता आलं, म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलून तुम्हाला सगळ्यांची मनं जिंकता आली पाहिजे. तर तुम्हाला हे करायचं असेल तर मुंबईमध्ये आणखीन सहज सोपं आणि सहज साध्य आहे. अनेक भाषा शिकता येण्याच्या संधी इथे आहेत. ऑनलाईन तुम्ही अनेक गोष्टी करू शकता आणि एक प्रोफेशन म्हणून तुम्ही याच्याकडे बघायला हरकत नाही आहे. आता डिप्लोमॅटिक मिशन्स, लोवी इन्स्टिट्यूट ग्लोबल डिप्लोमसी इंडेक्स मी लिंक दिलेली आहे आणि डिप्लोमॅटिक मिशन्स इथे पण एक मोठी लिंक आहे जी आपल्या पेजवरती, कॉलेजच्या साईटच्या पेजवरती जाईल. तर तिथे इन्फॉर्मेशन बरीच परत आहे. तर या इंडेक्सप्रमाणे 2019चा जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक, एकूण 61 देशांचा त्याने अभ्यास केला. 61 प्रॉमिनंट देश असणार आहेत. तर 61 पैकी 12वा क्रमांक भारताचा आहे आणि आशियामध्ये भारताचा क्रमांक 3रा आहे. भारतामध्ये एकूण 186 डिप्लोमॅटिक पोस्ट्स आहेत. 123 भारताच्या एम्बसीज आहेत. एम्बसी आणि हाय कमिशन याच्यामध्ये एक फरक आहे. जे पूर्वीचे ब्रिटिश कॉमनवेल्थमधली राष्ट्र होती, तर त्या ब्रिटिश कॉमनवेल्थमधल्या राष्ट्रांसाठी हाय कमिशन हा शब्द वापरतात आणि एम्बसी इतर सगळ्या राष्ट्रांसाठी एम्बसी हा शब्द वापरतात. हाय कमिशन आणि एम्बसी दोन्हीचा दर्जा एकच, दोन्हीचा अर्थ एकच. फक्त ब्रिटिश कॉमनवेल्थ म्हणजे जे आधी ब्रिटनच्या ताब्यामध्ये जी राष्ट्र होती, उदाहरणार्थ भारत होता, श्रीलंका होती, किंवा कॅनडामध्ये, न्यूझीलंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, तर इथे सगळीकडे हाय कमिशन हा शब्द वापरतात आणि बाकीच्या ठिकाणी एम्बसी हा शब्द वापरतात. दूतावास त्याला म्हणतात. तर भारताच्या एकूण 123 एम्बसीज आणि हाय कमिशन्स आहेत. 54 कॉन्सुलेट्स आणि कॉन्सुलेट जनरल्स आहेत. म्हणजे दर्जाचा थोडासा फरक पडतो. कॉन्सुलेट 5 परमनंट मिशन्स आहेत आणि 4 इतर प्रातिनिधिक असे मिशन्स आहेत. भारताची जवळपास आपण बघितलं की 186 डिप्लोमॅटिक पोस्ट आहेत. तर चीनच्या 276 आहेत, अमेरिकेच्या 273. म्हणजे अर्थात जगामध्ये सगळ्यात जास्त अमेरिकेच्याच होत्या,
पण मधला जो काळ आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा काळ, त्याच्यामध्ये त्यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण अवलंबलेलं होतं आणि अनेक मित्र म्हणजे शत्रूंना तर दुखावलंच, अनेक मित्रांनाही त्यांनी दुखावलं. त्याच्यामुळे डिप्लोमॅटिक पोस्ट त्यांनी कमी करत आणल्या. तर एक वेगळाच अमेरिकेचा प्रवास गेल्या 4 वर्षामध्ये झाला. आता ते सगळं परत पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कदाचित अमेरिकेचा नंबर पुन्हा पहिला लागेल. परंतु मधल्या काळामध्ये चीनचा नंबर पहिला होता आणि 276 डिप्लोमॅटिक पोस्ट्स त्यांच्या होत्या आणि त्याच्या खालोखाल येतं ते फ्रान्स यांच्या 267 पोस्ट आहे. म्हणजे आपणही साधारणपणे त्या शर्यतीमध्ये आहोत 186. त्यामुळे आपला नंबर 12वा आहे. आशियामध्ये आपण 3ऱ्या नंबरवरती आहोत. तर ही झाली डिप्लोमॅटिक मिशन्सची कथा. राजनय या प्रक्रियेचा काळाप्रमाणे विकास होत आलेला आहे. पूर्वीचा राजदूत हा बराच स्वतंत्र होता असं म्हणता येईल. स्वतंत्र होता याचं कारण प्रवासाची साधनं नव्हती. दूरच्या देशामध्ये तो एकतर घोड्यावरून जायचा, हत्तीवरून जायचा किंवा समुद्रमार्गाने असेल तर जहाजाने प्रवास करून जायचा. म्हणजे समुद्रमार्गाने सुद्धा नंतरच सुरू झालं बरंचसं, पण जेव्हा केव्हा सुरू झालं त्यावेळेला मग तो संथपणे, म्हणजे अमेरिकेला जायचं तर 2-3 महिन्याचा कालावधी मला लागेल. म्हणजे अमेरिकेतल्या दूताला भारतीय पंतप्रधानांना काहीतरी निरोप द्यायचा असेल तर मधला गॅप लक्षात घ्यावा लागेल. टेलिफोनची सुविधा उपलब्ध नाही आहे, टेलिग्रामची सुविधा उपलब्ध नाही आहे. एकच मार्ग आहे तो म्हणजे जहाजाने जाणं आणि त्याच्यासाठी किमान महिना 1.5 महिन्याचा कालावधी लागणारच आहे. म्हणजे तोपर्यंत जे काही निर्णय घ्यावे लागणार आहेत तो अमेरिकेत भारताचं प्रतिनिधित्व करत असणारा जो राजदूत आहे तो त्याच्या बुद्धीने घेणार आहे. त्या अर्थाने मी म्हणतो की त्यावेळेला राजदूत बरेचसे स्वतंत्र होते, स्वातंत्र्य त्यांना धोरण ठरवण्याचं मिळत होतं. म्हणजे त्यांना इथूनच व्यवस्थित बॅकग्राऊंड सांगून पाठवलं जायचं आणि मग कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे आधीच ठरलेलं असायचं. म्हणजे पुष्कळ दूरदृष्टी असणं पण आवश्यक होतं. आज सगळं चित्र पालटलेलं आहे. आज फोन कॉल वगैरे हे आता कॉमन गोष्टी झाल्या. सर्वसामान्य माणूससुद्धा व्हिडिओ कॉल करू शकतो. राजदूताला मोठ्या प्रमाणावरती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध असते आणि या कॉन्फरन्सिंगच्या द्वारे थेट देशाचे प्रमुख एकमेकांशी संपर्क साधू शकतात. त्याला शिखर राजनय असं म्हणतात. म्हणजे भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी परस्पर म्हणजे थेट जर बोलणी केली तर त्याला शिखर राजनय असं म्हणतात. म्हणजे कुठल्या अधिकाऱ्यांना मध्ये न घेता 2 देशांच्या प्रमुखांनी एकमेकांशी चर्चा केली तो शिखर म्हणजे सगळ्यात टॉप लेवलचे समिट डिप्लोमसी किंवा शिखर राजनय असं त्याला म्हणतात. तर आता मोठ्या प्रमाणावरती समिट डिप्लोमसीचं युग आलेलं दिसतं. परराष्ट्र मंत्री किंवा पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष स्वतःच चर्चा करतात आणि धोरण ठरवतात. राजदूतांना फक्त मग त्याची अंमलबजावणी करण्याचं काम राहतं. अर्थात राजदूतांचं काम आजही तेवढंच महत्त्वाचं आहे. जरी प्रत्यक्ष त्यांना स्वातंत्र्य त्यांचं थोडंसं कमी झालं, संकुचित झालेलं असलं तरी परदेशात जाणं, तिथल्या परिस्थितीची माहिती गोळा करत राहणं, ती माहिती संकलित करून संपादित करून आपल्या देशामध्ये पाठवणं हे तितकंच महत्त्वाचं काम आहे आणि ते निरंतर चालूच आहे. त्याचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे. दूतावासातून जी माहिती मिळते मग त्याच्या आधारावरूनच पुढे परराष्ट्र धोरण ठरतं. त्यामुळे त्यांचं जे काही धोरण आहे ते तसं अबाधित आहे. दूतावास काय काय काम करतात
ह्याच्यासाठी अमेरिकन दूतावासाचं मुंबईमध्ये जे काही कॉन्सुलेट आहे, एम्बसी आहे ती मूळ दिल्लीमध्ये आहे, पण जी मुंबईमध्ये त्यांचं एक कॉन्सुलेट आहे त्याचं उदाहरण तुम्हाला बघायला हरकत नाही. तुम्ही प्रत्यक्ष तिथे व्हिजिट करू शकता तिथल्या लायब्ररीमध्ये. आता कोविड सिच्युएशनमुळे मला माहिती नाही, पण एरवी नॉर्मली कोणीही त्या लायब्ररीमध्ये जाऊ शकतं, तुमचं आयडेंटिटी एस्टॅब्लिश केली. विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच सवलती तिथे आहेत. तुम्हाला अगदी तुम्ही आणि कॉलेजतर्फे आपण एक दोनदा ऑर्गनाईज केलं होतं, तर त्यांनी सगळ्या ग्रुपमधल्या सगळ्या मुलांना 1 वर्षाची फ्री मेंबरशिप दिलेली होती. एक आय कार्ड, फोटो आयडेंटिटी कार्ड लगेच तिथल्या तिथे तयार करून दिलं, प्रिंट करून दिलं, प्लास्टिक पेपरवरचं कार्ड. 1 वर्षाच्या मेंबरशिपमध्ये दर आठवड्याला किंवा दर महिन्याला तुम्ही 2 पुस्तकं नेऊ शकता. आठवड्याला आहे ते. आणि व्हिडिओ CDs म्हणा किंवा कॅसेट्स म्हणा ते पण अवेलेबल आहे. अर्थात ते बघण्यासाठीची साधनं तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. तिथे बसून तुम्हाला जर काही व्हिडिओज पाहायचे आहेत तर ते पाहण्याची सोय तिथे आहे. व्हिडिओ लायब्ररी मोठी त्यांची आहे. पुस्तकं आहेत. अर्थात एक मर्यादा त्याला आहे की अमेरिकेसंबंधीची पुस्तकं किंवा अमेरिकन ऑथर्सनी लिहिलेली पुस्तकं एवढीच तिथे अवेलेबल आहेत. पण ती सुद्धा खूप मोठी आहेत. आणि सोशल सायन्स आणि त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली पॉलिटिकल सायन्स जर म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये अमेरिकन समाजशास्त्रज्ञांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. त्यामुळे आपल्याला हवी ती सगळी पुस्तकं तिथे सहज उपलब्ध होतात. रोजची वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्स असेल किंवा गार्डियन असेल ते सगळं तिथे अवेलेबल आहे. वॉशिंग्टन पोस्ट असेल तर प्रिंट कॉपीज त्याच्या अवेलेबल आहेत. फॉरेन अफेअर्ससारखे मॅगझिन्स तुम्हाला तिथे बघायला मिळतात. नॅशनल जिओग्राफिकचं प्रत्येक अंक तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. टाईम मॅगझिन तिथे अवेलेबल आहे. म्हणजे इन्फॉर्मेशनच्या दृष्टीने बघितलं तर ती एक मोठी खाण तुम्हाला तिथे अवेलेबल आहे आणि हे जवळपास फ्री ऑफ कॉस्ट आहे. इंटरनेट कनेक्शन तिथे विद्यार्थ्यांना दिलं जातं. तुम्ही आता इंटरनेट कनेक्शन ही काही फार नवलाईची गोष्ट उरलेली नाही आहे. आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते कनेक्शन आहे. ते बऱ्यापैकी स्वस्त आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला जर स्वतंत्रपणे शांतपणे बसून AC हॉलमध्ये बसून मोठ्या स्क्रीनवरती जर काही पाहायचं आहे, काही शोधायचं आहे तर तुम्ही तिथे बसून करू शकता. त्याला पण वेळेची मर्यादा नाही. त्यांच्या ऑफिस टायमिंग्समध्ये तुम्हाला जर तुमचा नंबर लागला, अर्थात थोडा वेळ लागतो त्याला, तर तिथे बसून तुम्ही नेट सर्फिंग करू शकता. आता हे एवढं सगळं देण्याची गरज काय आहे, एवढा खर्च करण्याची गरज काय आहे, तर त्याच्यामध्ये इमेज बिल्डिंग आहे. राजनयाचं मुख्य काम हे आहे की आपल्या देशाची चांगली प्रतिमा दुसऱ्या देशाच्या नागरिकांमध्ये निर्माण करणं. आता तुम्ही जेव्हा या सगळ्या सुविधा उपभोगाल, तुम्हाला जेव्हा हे सगळे चांगले अनुभव येतील, त्यावेळेला तुम्ही अर्थातच बाहेर येऊन अमेरिकेचं गुणगान करणार आहात किंवा अमेरिकेमध्ये जाण्याचा विचार करणार. तर आता अमेरिकेत शिक्षणाच्या कोणत्या संधी आहेत, नोकरीच्या व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत, अमेरिकेसंबंधाने संशोधन तुम्ही काही करत असाल किंवा तिथे चाललेल्या संशोधनात तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर काय संधी आहे, तर हे सगळं तुम्हाला या अमेरिकन सेंटरमध्ये मिळेल. आता या अमेरिकन सेंटरला आधी म्हणजे 50, 60, 70च्या दशकामध्ये युसिस असं म्हणायचं. अगदी जयवंत दळवींच्या पुस्तकांमध्ये पण त्याचा उल्लेख आहे की युसिससाठी आम्ही काम केलं आणि आम्हाला भरपूर पैसे मिळाले. इंग्लिश पुस्तकांचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्याचं काम इथल्या उत्तम साहित्यिकांना त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे इथे येणं, इथल्या साहित्यिक म्हणजे इलिट्स ज्याला म्हणतो आपण, जे अभिजन म्हणतो आपण, हे चांगले संगीतकार असतील, चांगले लेखक असतील, पत्रकार, शिक्षक, वकील, राजकारणी, प्रशासक, पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी या सगळ्यांशी अमेरिकन दूतावासाचा संबंध प्रस्थापित होतो. म्हणजे त्यांना इथे काय चाललंय, सामाजिक कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या चळवळींचे नेते असतील, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस TISS सारख्या संस्था असतील,
तर या सगळ्या संस्थांशी यांचे चांगले संबंध असतात आणि मग त्याद्वारे त्यांना भारतामध्ये नेमकं काय चाललंय, काय विचार प्रवाह आहेत, काय घडामोडी होत आहेत, काय होण्याची शक्यता आहे याचा उत्तम अंदाज येतो. तसंच दुसरं उदाहरण आहे ते सोव्हिएट रशियाचं. आता ती परंपरा अर्थात रशियाने आत्ता अजूनही चालू ठेवलेली आहे. मुंबईमध्ये एक रशियन कल्चरल सेंटर आहे, पेडर रोडवरती आहे, कोपऱ्यामध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. ते पण तेही व्हिजिट करून जरूर बघा एकदा. तर या सोव्हिएट काळामध्ये 1991 पर्यंतचा काळ ज्याला म्हणतो आपण, माझं बालपण जे गेलं ते माझ्या लहानपणामध्ये मला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. सोव्हिएट मासिकं यायची मराठीमधून, हिंदीमधून. मग ती रेसिपीज संबंधाने असायची किंवा कढाई बुनाई अशा प्रकारची असायची. रशियामधली माहिती देण्यासंबंधाने काही माहिती देणारी काही मासिकं असायची. तर ही मासिकं अतिशय स्वस्त वर्गणीमध्ये तुम्हाला घरपोच यायची. मी शाळेत असताना कित्येकांच्या घरामध्ये हे पाहिलेलं आहे. टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट्समध्ये ही सगळी मॅगझिन्स असायची, कारण ती स्वस्त आहेत आणि टायपिंगसाठी काय तुम्हाला काहीतरी मटेरियल पाहिजे आहे. तर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटवाले हे मासिकं प्रॅक्टिससाठी टाईप करायला लोकांना द्यायचे. पुस्तकांची प्रदर्शनं त्यांची भरायची. त्याच्यामध्ये अल्जिब्रा संबंधाने अतिशय चांगली पुस्तकं मी पाहिली आहेत, जॉमेट्री संबंधी पाहिली आहेत, बुद्धिबळासंबंधी पाहिली आहेत, गणित सोपं करून सांगणारी पुस्तकं, सायन्स एक्सप्लेन करणारी पुस्तकं आणि अर्थातच मार्क्सिझम संबंधाने पुस्तकं या पुस्तक प्रदर्शनांमध्ये असायची. त्याच्यामधून सोव्हिएट रशिया संबंधाने एक अतिशय चांगली इमेज भारतीयांच्या मनामध्ये आणि जगातल्या इतर देशांच्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा तयार करण्याचा सतत प्रयत्न सोव्हिएट रशियाचं सरकार करत राहायचं. तर असे हे राजनयिक अधिकारी असतात आणि राजनय असतो. राजनय त्याच्यामध्ये आता शब्द काही वापरतात, मिलिटरी डिप्लोमसी, बर्थडे डिप्लोमसी, क्रिकेट डिप्लोमसी. म्हणजे राजनय कुठे कुठे शिरकाव करतो ते पहा. पंतप्रधान मोदी, नवाज शरीफ यांचा वाढदिवस होता. पंतप्रधान मोदी त्यांची पाकिस्तान भेट ठरलेली नसताना अचानक पाकिस्तानमध्ये उतरले. नवाज शरीफ यांना भेटले, त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आणि परत भारतात आले. याला म्हणतात बर्थडे डिप्लोमसी. म्हणजे आम्हाला तुमच्याविषयी आपुलकी आहे, आम्हाला संबंध सुधारायचे आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करणं बर्थडे डिप्लोमसी. भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट डिप्लोमसी बऱ्याच वेळेला चालते. ताणतणाव वाढले तर क्रिकेट मॅचेस ऑर्गनाईज करायच्या आणि क्रिकेट मॅचेस एकदा चालू झाल्या की मग बाकीचे सगळे मुद्दे विसरले जातात आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट प्रेमींची संख्या तेवढीच आहे आणि भारत पाकिस्तान मॅच हे सगळ्यात इंटरेस्टिंग मॅच असते. याचा अनुभव तुम्हाला आहे, मी वेगळं सांगायला नको आहे. तर क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो तर त्याला क्रिकेट डिप्लोमसी असं म्हणतात. मिलिटरी डिप्लोमसी, अलीकडे राजनयिक अधिकारी या पदावरती काही लष्करी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते आणि मग ते त्या मिशनच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अपॉइंट होतील, ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती होईल त्या देशाची माहिती लष्करी दृष्टिकोनातून गोळा करतात आणि मग संभाव्य धोके काय आहेत ते कळवतात आपल्या मूळ देशाला. तर याला मिलिटरी डिप्लोमसी असं म्हणतात. तर डिप्लोमसी, परराष्ट्र धोरण या दोन संकल्पना आपण स्पष्ट केल्या. याविषयी वाचा, काही शंका असतील तर विचारा. पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक झूम मीटिंग ऑर्गनाईज करूया आणि तोपर्यंत समजा कॉलेजेस चालू झाली तर तोही प्रश्न नाही आहे, प्रत्यक्ष आपली भेट होईलच. कॉलेजेस चालू होण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. राज्यपालांची तशी मागणी आहे, शिक्षण मंत्र्यांनी तसा, उच्च शिक्षण मंत्री जे आहेत आपले, तसं त्यांनी
त्याच्या बाजूनीच मत मांडलेलं आहे, त्यामुळे कदाचित काहीतरी होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.